श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं भगवंत विश्वरूपाने सर्व पांडवाकडच्या सैन्याचा आणि कौरवाकडच्या सैन्याचा निपात करत आहेत. सर्वांना गिळून टाकत आहेत, सर्वांना खाऊन टाकत आहेत. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात हे कशा प्रकारे खात आहेत. ते असं म्हणतात, अशोकाचे अगवसे चगळीले करेनी जैसे, लोक वक्रा माझी तैसे वाया गेले. उंट जशा प्रकारे अशोकाच्या झाडाचा पालापाचोळा खातो आणि कर 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 खाऊन चावून खातो, तशा प्रकारे हे विश्वरूप भगवंताचा या सर्व सैन्याला खाऊन टाकत आहे. आणखीन काय म्हणतात बघा, परी सिसाळे मुकुटेसी, पडिली दाडाचे सांडसी, पीठ होत कैसी दिसत आहात. आता हे सर्व जे सैन्य आहेत, मुकुटासहित त्यांचे डोके दाडाच्या सांडशीत, आपण म्हणतो सांडशी म्हणतात, ते सांडशी दाडाच्या सांडशीमध्ये अडकून पडत आहेत आणि त्याचं पीठ होत आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. आता आपण पाहिलं ज्वारी गहू आपण दळतो बा, चक्कीमध्ये दळतो किंवा दळत असतो दळण. त्यावेळेस काय होतं, ते दाणे गहू त्याचं पीठ होत असतं. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत की भगवंताचे हे जे दाडा आहेत तिच्यामध्ये त्या सैन्याचे डोके मुकुटासहित सांडशीमध्ये जसा आपण पकडतो तशा प्रकारे पकडून ते त्याचं पीठ करत आहेत. अशा प्रकारचं भगवंत हे विश्वरूप या दोन्ही सैन्याला खाऊन टाकत आहेत, गिळत आहेत. आता अर्जुनाने का पाहिलं, अर्जुनाने का म्हणतो, अर्जुन म्हणतो देवा, अर्जुन देवाला म्हणत आहे की देवा, जसं सर्व नद्या चहोकडून जिकडून तिकडून ज्या नद्या निघतात त्या सर्व शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. आता कुठूनही नदी निघाली ती शेवटी कुठे समुद्राला जाऊन मिळते. तशा प्रकारे हे सर्व सैन्य जे आहे हे तुझ्या तोंडात शिरत आहे. अर्जुन अशी उपमा देत आहे, असा दृष्टांत देऊन अर्जुन पण सांगत आहे. तसंच एखाद्या अग्नी पेटलेला आहे, त्या अग्नीमध्ये त्या ज्वाळेमध्ये पतंग येऊन उड्या मारतात पहा आणि मरून जातात. तशा प्रकारची अवस्था झालेली आहे. नद्या जसा सागराला मिळतात, स्वतःहून मिळतात. असं नाही की सागर बोलावत आहे, नद्या स्वतःहून सागराला मिळतात. पतंग पण स्वतःहून त्या अग्नीच्या ज्वाळेमध्ये उड्या मारतात आणि मरून जातात. तशा प्रकारे हे सर्व सैन्य जे आहे स्वतःहून हे भगवंता तुझ्या तोंडामध्ये शिरत आहेत आणि तू त्यांना खाऊन टाकत आहेस. आणखीन काय म्हणतो बा, एवढं तू सैन्य खातोस, सगळं सैन्य, आमच्याकडचं सैन्य, कौरवाचं सैन्य, 18 अक्षोणी सैन्य, एवढं खाऊनसुद्धा तुझी भूक भागत नाही. असं तुझी भूक किती आहे, तुझी भूक भागत नाही, एवढं कसं तुझं पोट मोठं आहे असं म्हणत आहे. म्हणजे एवढं खाऊनसुद्धा तुझ्या मनाला शांती नाही. अशा प्रकारे तुझं पोट आहे, तुझी भूक आहे. ज्ञानेश्वर महाराज उपमा कशी देतात बघा, हे कशा प्रकारे सांगतात, समजावून सांगतात आपणाला. जैसे रोगिया ज्वराहोनी उठिला, का भनंगा दुकाळू पाहला, तैसा जीवाचा लळलाटू देखिला, आवाळू वे चाटिता. म्हणजे एखादा मनुष्य रोगी आहे, रोगामध्ये असताना त्याची भूक नसते, तो कमी खातो. परंतु आजारातून उठल्यानंतर तो मनुष्य काय करतो,
तिची भूक वाढलेली असते आणि तो खाव 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 करतो, पुष्कळ खातो. हां. किंवा एखादा दुष्काळातून आलेला माणूस आहे, दुष्काळ आहे, त्याला खायला मिळत नाही आणि ज्या ठिकाणी खायला मिळतं त्या ठिकाणी आल्यानंतर तो कसा खातो, म्हणजे तिची भूक भागवून घेतो. अशा प्रकारे तू खात आहेस आणि सगळं खाऊनसुद्धा तू आपली जीभ चाटत आहेस, ओठ चाटत आहेस. आणखीन काय म्हणतात पहा, तैसे आहाराचे नावे काही, तोंडापासून उरलेच नाही, कैसी समसमित नवाई भुकेले बनायचे. तुझी भूक कशा प्रकारची आहे बघ, अशा प्रकारची तुझी भूक आहे. किती खाल्लं तरी तुझं पोट भरत नाही, अशा प्रकारे तुझी भूक आहे, असं ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगत आहेत. आणि येतुलाई आरोगण करिता भूके नाही उनेपण, कैसे दीपन असाधारण उदिले या. म्हणजे तुझा जठराग्नी कसा प्रदीप्त झालेला आहे, किती वाढलेला आहे, हा जठराग्नी किती वाढलेला आहे, ह्याला तुझं एवढं सैन्य असलं तर सुद्धा कमी पडत आहे. एवढं खाऊनसुद्धा, एवढं भक्षण करूनसुद्धा तू आणखी खात आहेस, म्हणजे तुझी भूक भागत नाही. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, समजावून सांगत आहेत की कशा प्रकारे भगवंत ह्या सर्वांचा स्वाहा करत आहे. आणखीन एवढं खाऊनसुद्धा त्यांचं पोट भरत नाही. मग आणखीन काय होतं, मग या भगवंताच्या विश्वरूपाच्या मुखामध्ये कोण कोण आणखी जात आहेत, कोण कुणाकुणाला स्वाहा करत आहे भगवंत. तर अर्जुनाने पाहिलेलं आहे, जे कौरव आहेत, अर्जुन म्हणतो देवा हे जे कौरव आहेत सारखा आमचा द्वेष करतात, आम्हाला उनं नानं बोलतात, आम्हाला कमी लेखतात, आमचा द्वेष करतात नेहमी. हे सर्व कौरव दुर्योधन दुःशासनासहित तुझ्या तोंडात जात आहे. म्हणजे अर्जुन सांगत आहे की हे कौरव आम्हाला दुश्मन मानत होते, आमचा नेहमी द्वेष करत होते, हे सर्व कौरव आणि सर्वजण त्याचे आप्तासहित, आता मध्यंतरी पाहिलं होतं, आप्तासहित सर्व तुझ्या तोंडात जात आहेत, दुर्योधन दुःशासनासहित. आणखीन त्यांनी पाहिलं, हा कपटी मामा शकुनी पण आत तोंडात जात आहे. म्हणजे अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन म्हणतो देवा ह्या मामाला, शकुनी मामाला सुद्धा तू खाऊन टाकत आहेस. आणखीन एक म्हणतो, हा सूतपुत्र जो आहे कर्ण, तो माझा नेहमी द्वेष करायचा, मी त्याचा कधी द्वेष केला नाही, परंतु तो सतत माझा द्वेष करणारा हा सूतपुत्र कर्ण, तो पण तुझ्या तोंडात जातो, हे मी पाहत आहे. अशा प्रकारचं अर्जुन वर्णन करत आहेत, भगवंताला सांगत आहे. आणखीन काय म्हणतो बघा ते हा सहस्रकराचा कुमरू म्हणजे सूर्यपुत्र, येत गेला गेला कर्णवीर आणि आमच्या आगोयाचा किरू फेडीला देखी. हा जो सूतपुत्र आहे, सूर्याचा पुत्र जो आहे असा हा कर्णवीर, तो पण तुझ्या तोंडात गेलेला आहे. आणि आमच्याकडचे सुद्धा सैन्य वावटळ आल्यानंतर केर कसं जसा उडून जातो तशा प्रकारे उडून तुझ्या तोंडात जात आहे. अशा प्रकारची वर्णन हे करत आहेत, अर्जुन करत आहे की तुझ्या या मुखामध्ये कोण कोण जात आहे. अगोदर तो सैन्य खाल्लास, नंतर दुर्योधनाचे कौरवाचे सगळे भाऊबंद सगळे खाल्लात, सगळं कौरव तुझ्या तोंडात गेले. आता कर्ण पण आत जात आहे. नंतर तो काय म्हणतो, याने पाहिलं, अर्जुनाने पाहिलं, अरे म्हणलं हा आमचा गुरु द्रोणाचार्य, हा सुद्धा तुझ्या तोंडात जातो. म्हणजे त्याला अर्जुनाला नवल वाटलं की हे आमचे गुरु द्रोण, ते सुद्धा तुझ्या तोंडात जात आहेत. अरे हा अर्जुन काय म्हणतो, देवा हा तर ब्राह्मण आहे, ह्या ब्राह्मणाला तर सोडून द्यायचं. ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी कटकटा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा द्रोणाचार्य सात्विक माणूस आहे, ब्राह्मण आहे, याला पण तू सोडलं नाहीस, त्यालासुद्धा तू कटा कर करून खात आहेस.
अशा प्रकारचं अर्जुनाने पाहिलं आहे. अर्जुन भगवंताला म्हणत आहेस, हा ब्राह्मण म्हणून तर त्याला दया म्हणून सोडायला पाहिजे होता, परंतु तसं न करता तो त्या द्रोणाचार्याला ब्राह्मणालासुद्धा खाऊन टाकलास. आणखीन काय पाहतं, त्याला नवल वाटतं अर्जुनाला. तो म्हणतो, देवा आता तू तर कहर केलास म्हणे, हे आमचे जे पितामह भीष्म आहेत त्यालासुद्धा तू खात आहेस. अरे हा जो भीष्म आहे, द्रोण आहेत, ब्राह्मण आहेत, त्याला सोडून द्यायचं. हे भीष्म पितामह आमचे पितामह आहेत, यांचे हे किती शौर्यवान आहेत, सत्यवादी आहेत, तुझा भक्त पण आहे, तुझे भक्त पण आहेत, ते निश्चिम भक्त आहेत, त्याला तर सोडून द्यायचं. अरे त्याच्या हा गा भीष्म ऐसा कवणू सत्य शौर्य निपुणू, सत्यवादी आहेत, शौर्यवान आहेत, तुझे भक्त आहेत, याला तर सोडून द्यायचं. कमीत कमी यांच्या वयाचा तरी मान ठेवायचा. आमच्या ह्या कौरव पांडवामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत, सर्वात वडील आहेत, त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायला पाहिजे होता तू. अशा प्रकारचं अर्जुन म्हणत आहेत. तर अर्जुनाला शेवटी फार पश्चाताप झालेला आहे. तो काय म्हणतो, हे मला कुठून अवदसा आठवली म्हणून. त्याला आपण म्हणतो बघा मोठ्या भाषेमध्ये, कुठून मला अवदसा आठवली आणि मी देवाला हे रूप, तुझं रूप विश्वरूप दाखवायला सांगितलं. हे माझ्यामुळं सर्व झालं. मी जर सांगितलं नसतं, माझ्या हट्टापोटी हे मी केलेलं आहे. मी जर भगवंताला नाही म्हणाला असतो तर ही वेळच आली नसती, हे कोणीच मेले नसते. अशा प्रकारचं मन खिन्न झालेलं आहे अर्जुनाचं. अर्जुनाने फार पश्चाताप झालेला आहे. मग आणखीन काय म्हणतो बघा, तो काय बराच काही शोक व्यक्त करत आहे अर्जुन. म्हणून माझ्यामुळे हे सर्व झालं, हे व्हायला नको होतं, अशा प्रकारचं सांगत आहे, बोलत आहे, भगवंताला म्हणत आहे. आणखीन काय म्हणतो का, कटाकटा धात्या कैसे झाले अनुग्रहाया, मिया प्रार्थुनी जगा बापुड्या आणले मरण. मग हे मी तुला प्रार्थना केल्यामुळं हे सर्वांचं मरण आलेलं आहे. अशा प्रकारचं पश्चाताप झालेलं आहे. हे ब्रह्मदेवा, हाय ब्रह्मदेवा, म्हणजे ब्रह्मदेवाची स्तुती करत आहे. हे धातिया ब्रह्मदेवा, हे मला कशी बुद्धी सुचली. आता अनुग्रह तर सोडा, अनुग्रह करायचंच तर सोडा, अनुग्रह न करता उलट काय केले ते या विश्वरूपाने सर्वाला खाऊन टाकले. मी जर प्रार्थना नाही केली असती तर हे मरण पावले नसते. मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितली या विभूती, तैसा नसे सीमा पुढती बैसलो उसे. भगवंताने याच्या अगोदर अर्जुनाला आपलं थोडं रूप सांगितलं होतं, उपपत्ती दाखवली होती, विभूती सांगितल्या होत्या. सुरुवातीला सांगितलं होतं की मी कसा आहे, कोण आहे, काय आहे हे सांगितलं होतं. एवढ्यावरती मी गप्प बसावं का नाही, अर्जुनाला पश्चाताप होतं. भगवंताने सांगितलं एवढं आहे, तेवढं ऐकून गप्प बसावं का नाही मी. असं न करता मी त्यांना सांगितलं, उगीचच पुसलो म्हणे, उगीचच विचारलो, बैसलो पुसो, म्हणजे उगीच विचारलो की हे देवा तुझं विश्वरूप दाखव, अशा प्रकारे मी भाषा केलेली आहे. मग काय झालं, हे सगळ्याचं मरणाचं कारण मीच आहे. अशा प्रकारे म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या. इथं अर्जुन ज्ञानेश्वर महाराज एक फार मोठा सिद्धांत सांगत आहे. ते काय म्हणतात, म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके, म्हणजे भाग्यात जे लिहिलेलं आहे ते कधीच चुकत नाही. भोग्य ते त्रिशुद्धी न चुके, भाग्यात ज्ञानेश्वर महाराज हा मोठा सिद्धांत सांगत आहेत सर्वांना की भाग्यात, आपल्या जर भाग्यात काय आहे तर ते कधीच चुकत नाही. आणि बुद्धी होणारा सारखी ठाके, ते व्हायचं आहे, त्या भाग्यात जे लिहिलं आहे तसं व्हायचं आहे, त्याप्रमाणे आपली बुद्धी चालते. तशा प्रकारे आपण कार्य करतो. आणि बुद्धी होणारा सारखे ठाके,
माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काही. आता माझ्या नशिबातच लिहिलं होतं की ह्या लोकांना मारून टाका, म्हणून मला अशी बुद्धी सुचली आणि मी भगवंताला विचारलं, भगवंताला विनंती केली की तुझं विश्वरूप दाखव. म्हणून भगवंताने विश्वरूप दाखवलं आणि हे सर्वांना खाऊन टाकलं. मीच कारण आहे, ह्या सर्वांच्या नाशाला मीच कारण आहे. अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारचा दोष स्वतःला देत आहे. आणखी एक काम म्हणतो बघा, आता हा जळता वारा के बेटावळे, कोणाही विषा भरले गगनगिळे, महाकाळेसी के खेळे अंगवत असे. ऐसे अर्जुन दुःखे शिणतो, शोचित असे जीवा अंतो, परीन देखे तो प्रस्तुतो अभिप्राय देवावा. अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारची जी भाषा आहे ज्ञानेश्वर. मग मी हट्टापुट्टी हे विश्वरूप दाखवण्याचा मी भगवंताकडे हट्ट धरला. मी हट्ट केला नसता तर हे सगळे वाचले असते. मग अर्जुनाला पश्चाताप झाला, फार पश्चाताप झाला. उगीच हे मी असं केलं. भगवंतानं आपलं साधं विभूती सांगितल्या होत्या अगोदर, ते त्याच्यावरती समाधान न मानता मी भलतंच विचारून बसलो. मग अर्जुन काय म्हणतो, देवा हे एवढं उग्ररूप धारण करणारे तुम्ही कोण आहात? एवढं उग्ररूप धारण करणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही सर्वांना कसं खात आहात? तुमचा हेतू काय? त्या सर्वांना खाण्याचा हेतू काय तुमचा? मी जर खा म्हटलं नव्हतं, मी फक्त तुम्हाला विश्वरूप दाखवा म्हटलं तर विश्वरूप दाखवला, ठीक आहे. एवढं भयंकर होतं, मी भिलो, माझं सगळं हे झालं, आश्चर्य वाटलं, मला भीती वाटली. तुमचं उग्ररूप पाहिलं, सगळंच ठीक झालं. पण तुम्हाला खा कोणाला म्हणलं? या सैन्याला कोण खा म्हणलं तुम्हाला? आणि तुम्ही कोण आहात? ह्या सैन्याला का खातात? तुमचा हेतू काय आहे? अशा प्रकारे अर्जुन म्हणत आहे, देवा तुला साष्टांग नमस्कार आहे. अर्जुन काय म्हणतो, देवा तुला साष्टांग नमस्कार आहे, माझ्यावर कृपा करा. तुम्ही खरं कोण आहात सांगा. अर्जुन वारंवार पश्चाताप पण करत आहे, वारंवार नमस्कार करत आहेत, भगवंताला विनवणी करत आहेत. चुकलो म्हणत आहे. आपण म्हणतो बा कित्येक वेळेस काही आपण चुकलो असेल तर एक वेळेस नाही 10 वेळेस म्हणतो. तसं अर्जुनाला पश्चाताप झालेला आहे. भगवंताला सारखं म्हणत आहे, देवा मी चुकलो. आता हे मला खरं सांगा, तुम्ही हे उग्र रूप धारण करणारे कोण आहात? असं म्हणल्यानंतर आता भगवंताचा हेतू का होता? हे उग्र रूप दाखवण्याचा, हे विश्वरूप दाखवण्याचा हेतू का होता? भगवंतानं इथं आपण पाहिलं फक्त उग्र रूप दाखवलेलं आहे. त्यांचं सुंदर रूप थोडं झलक दाखवली होती सुरुवातीला, परंतु उग्र रूप जे आहे हे दाखवलेलं आहे. हेतू काय भगवंताचा? सर्वांना खाण्याचा हेतू काय सिद्ध करायचं आहे भगवंताला? म्हणजे आता इथं उत्पत्ती, भगवंताचं ऐश्वर पण आहे की सर्वांना उत्पन्न करणारे आहेत भगवंत. त्यांनी सांगितलं नाही उत्पत्ती मी कशी करतो. या गीतेमध्ये भगवंतानी थोडक्यात सांगितलेलं आहे की मी सर्वांना उत्पन्न करतो. परंतु जसं हे उग्र रूप विस्तारानं दाखवलं तशा प्रकारे मी हे सृष्टीची उत्पत्ती कसं करतो ते सांगितलं नाही. फक्त संवारच दाखवलेला आहे. हे काय, कशासाठी? हे उग्र रूप दाखवण्याचा हेतू काय? अशा प्रकारे अर्जुनाला पण प्रश्न पडलेला आहे. अर्जुन भगवंताला विचारतो, हे उग्र रूप दाखवण्याचा तुझा हेतू सांग बाबा, असं का केलास? तर मग आता भगवंत काय म्हणतात आता आपण पुढच्या सत्रात पाहू. आता हे सत्र आहे इथेच थांबवतो. भगवंताचा हेतू का होता हे उग्र रूप दाखवण्याचा? आणि सृष्टी निर्मिती सांगितली नाही, फक्त उग्र रूप दाखवलेलं आहे. ते का? आता भगवान स्वतःहून अर्जुनाला सांगतील किंवा आपणाला पण सांगतील की हे उग्र रूप दाखवण्याचा भगवंताचा हेतू काय. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.